शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम्. आपणा सर्वांच्या हृदयस्थ रामाला नमस्कार करून मी माझी रामकथा कथन पुढे चालू करत आहे. आपण गोंदवलेकर महाराजांच्या त्रयोदशाक्षरी एक मंत्र आहे. कुठलाही अभंग म्हटला की आपण तो म्हणतो, श्रीराम म्हणामुखी राम म्हणामुखी तेने सर्व सुखी होशील तू. श्रीराम म्हणामुखी राम म्हणामुखी तेने सर्व सुखी होशील तू. राम नाम सार वेदांचा आधार, सांगितला सार संतजनी. याहुनी साधन कलियुगी नाही, जो जपे पाही सर्व काळ. धन्य तो जगी होय रामदास, संसारी उदास असोनिया. दीनदास सांगे तुम्ही हेची करा, तुमची या घरा राम येई. श्रीराम म्हणामुखी राम म्हणामुखी तेने सर्व सुखी होशील तू. आपण प्रभू रामचंद्रांची पावन गाथा पाहत आहात आणि आपण असं बघितलं की मागच्या भागात अहिल्या उद्धार करून राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींबरोबर मिथिलेकडे निघालेले आहेत. आता मिथिलेमध्ये काय आहे की जेणेकरून राम आणि लक्ष्मण तिकडे निघाले, तर मिथिलेच्या जनक राजांनी त्याची कन्या सीता हिचं स्वयंवर मांडलेलं असतं आणि त्याचं आमंत्रण विश्वामित्र ऋषींना त्याने दिलेलं असतं. आता विश्वामित्र ऋषींबरोबर राम लक्ष्मण असतात आणि आपण स्वयंवर बघायला जाऊ म्हणून राम आणि लक्ष्मण यांना घेऊन विश्वामित्र ऋषी मिथिलेकडे वाटचाल करायला लागतात. अहिल्या उद्धारामध्ये की राजा कसा पाहिजे, तर राजा हा एखाद्याला पश्चाताप झाला तर तो क्षमाशील पण पाहिजे आणि तो गुण रामरायामध्ये आपल्याला दिसून येतो. तर आता हे जेव्हा विश्वामित्र ऋषी जनक राजाच्या मिथिलेकडे चाललेले असतात, आता हा जनक राजा कोण, तर हा जनक म्हणजे आपल्याकडे जशी मुख्यमंत्री पंतप्रधान ही पदवी असते तशी जनक ही पदवी असते. आणि ही जनक ही पदवी म्हणजे जो कोणी त्या राज्यावर बसेल त्याच्या पंतप्रधानाला जनक म्हणायचे. मिथिलेच्या पंतप्रधानाला जनक म्हणायचे. मग सीतेच्या वडिलांचं नाव काय, तर सीतेच्या वडिलांचं नाव होतं शिरध्वज आणि सीतेच्या आईचं नाव होतं सुनैना. शिरध्वजाचा जो भाऊ होता त्याचं नाव होतं कुशध्वज. कुशध्वजाच्या पत्नीचं नाव होतं सत्यभामा. तर ह्या अशा दोघी सुनैना आणि सत्यभामा ह्या अगदी बहिणीसारख्या वागत असतात, एकमेकींच्या जावा असतात. आता आपण असं पाहिलं की सीता ही कोण होती किंवा सीतेच्या बद्दल आपण काय माहिती मिळू शकतो किंवा सीता हे नाव सीतेला कसं पडलं, तर आपण थोडीशी सीतेबद्दल माहिती घेऊ. कारण आपल्याला जेव्हा मिथिला नगरीच्या स्वयंवराची गोष्ट ऐकायची आहे तेव्हा आपल्याला सीता कोण होती, तर ही सीतामाई होती. ती सीतामाई ही एकदा जनक राजा आपल्या यज्ञासाठी जमीन नांगरत होता आणि त्यावेळेसचे राजे हे एखादा यज्ञ करायचा असेल तर राजा आणि राणी हे दोघंही जण तिथे थांबायचे. आणि संस्कृतमध्ये ते नांगरत असताना तर नांगराच्या फाळाला
संस्कृतमध्ये सीत म्हणतात. आणि हे जे सीत होतं ते सोन्याचा नांगर होता. म्हणजे कारण भूमी नांगरायची होती आणि ती भूमी नांगरताना म्हणजे स्वतः राजा शिरध्वज आणि त्याची पत्नी सुनैना हे दोघं जण ते नांगर धरून चालवत होते. आणि एका ठिकाणी काय झालं तर एका ठिकाणी दगडाला तो नांगर अडला. आता नांगर अडल्यानंतर त्यांनी सांगितलं सेवकांना की इथं काय बघा, तर दगड होता आणि त्या दगडाच्या खाली मंजुषा म्हणजे पेटी होती. आणि इतकी सुंदर पेटी, तो दगड काढल्यानंतर ती पेटी निघाली. आणि ती पेटी जेव्हा उघडली, सगळ्यांना उत्सुकता होती त्या पेटीत काय आहे म्हणून. आणि ती जेव्हा पेटी उघडली तर त्या पेटीमध्ये एक अत्यंत सुंदर बालिका, लावण्यवती बालिका की जिचा अक्षरशः प्रकाश पडलेला होता, ती जेव्हा दिसली सगळ्यांना त्या पेटीमध्ये आणि सुंदर अशी मोठी चोखत असलेली ती बालिका पाहून जी सुनैना होती, शिरध्वज राजाची पत्नी, तिला एकदम दुधाचा पाना फुटला आणि तो तिच्या अंगावर पडला. तर त्या मुलीला उचलून घेतलं, त्या बालिकेला उचलून घेतलं आणि तिने तिच्या कुशीत घेतलं. आणि जनक राजाला मुलगी नव्हती आणि त्यामुळे सुनैनेने जेव्हा म्हणजे त्याच्या पत्नीने जेव्हा सीतेला पाहिलं तेव्हा तिला एकदम पाना फुटला आणि तिने सीतेला उचलून घेतलं. म्हणजे जनक राजाने ती कन्या दत्तक घेतली आणि तिला सांभाळायचं ठरवलं. आणि सीता जेव्हा आली मिथिलेत किंवा जनक राजाच्या घरी आली तेव्हापासून जनक राजाचा उत्कर्ष सुरू झाला. बरं, सीता आल्यानंतर 1 वर्षातच जनक राजाला स्वतःला एक मुलगी झाली आणि तिचं नाव उर्मिला. त्याच्यानंतर कुशध्वज, आपण जे म्हणतो की शिरध्वज म्हणजे जो जनक राजा, त्याच्या भावाला 2 मुली झाल्या. त्याच्यानंतर जेव्हा सीता आल्यानंतर म्हणजे सीता 1 वर्षांनी मोठी उर्मिलेपेक्षा, आणि त्याच्यानंतर कुशध्वजाला 2 मुली झाल्या आणि त्या म्हणजे मांडवी आणि श्रुतकीर्ती. तर अशा ह्या 4घी बहिणी छान दिसामासाने वाढायला लागल्या आणि त्यांच्या सगळ्यांमध्ये सीता ही 1 वर्षांनी मोठी होती. त्यामुळे जनक राजांनी सीतेचं स्वयंवर मांडलं होतं आणि त्या स्वयंवरासाठी राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र ऋषी हे मिथिलेकडे चाललेले होते. तर आपण पाहतो की सीता ही नांगराच्या फाळामुळे किंवा ज्याला संस्कृतमध्ये सीत म्हणतात त्यामुळे जनक राजाला प्राप्त झालेली होती, म्हणून तिचं नाव सीता. बाकी आपण दुसरी नावं सीतेसाठी घेतो. एक मिथिला नगरीची ती हे राजकन्या होती म्हणून तिला मैथिली पण म्हणतात, रामाची जानकी पण म्हणतात. म्हणजे अशी वेगवेगळी नावं सीतेला आहेत आणि ती भूमिकन्या होती. आता ह्या ज्या 4 बहिणी होत्या, सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती, ह्या 4घीही जणी अतिशय गुणी होत्या. आणि राजाला 4 मुली म्हणजे शिरध्वजाला 2घी आणि कुशध्वजाला 2घी, अशा ह्या 4 बहिणी होत्या. आणि गंमत अशी झाली की सीता जी आपण म्हणतो ती सगळ्यात मोठी होती आणि ती मिथिलेत आल्यापासून मिथिलेचा उत्कर्ष सुरू झाला. जरी जनक राजा कितीही निर्मोही असला आणि हे म्हणजे जनक राजा विरक्त असला संसारातनं, तरी सुद्धा सीतेकडे पाहिल्यानंतर त्याला गोडी वाटायला लागली. अशा पद्धतीने सीता मोठी होत होती. आता सीता जेव्हा मोठी होत होती तेव्हा अजून एक विशेष आपण मिथिलेचं पाहतो की जनक राजाला परशुरामांनी म्हणजे भगवान परशुरामांनी जो आपण विष्णूचा 6वा अवतार म्हणतो, तो 6व्या अवतारातले जे परशुराम भगवान परशुराम यांनी शिवधनुष्य दिलेलं असतं आणि ते शिवधनुष्य जनकाच्या पूजेत मांडलेलं असतं. तर जनक राजाच्या पूजा घरात किंवा देवघरात शिवधनुष्य जे भगवान परशुरामांनी दिलेलं असतं ते त्याची रोज पूजा होत असते. आणि ते खूप मोठ्या विश्वासाने परशुरामांनी जनक राजाकडे दिलेलं असतं.
तर एक दिवशी काय होतं, रोज रोज तर पूजा जनक महाराज करत असतात, पण एक दिवशी त्यांना ना बाहेरगावी जायचं असतं. तर बाहेरगावी जाताना ते सुनयनेला म्हणजे त्यांच्या पत्नीला सांगतात की उद्या पूजा सीतेच्या हातून करून घे. सुनयना ठीक आहे म्हणते. जनक राजा बाहेर जातात, दुसऱ्या गावाला वगैरे जात असतात. तर त्याला ती जेव्हा सीता ते पूजा करत असते तेव्हा तिच्याबरोबर आणखी मदतीला दासी वगैरे असतात. आणि ती पूजा करताना होतं काय की ते जे शिवधनुष्य असतं ते ती खाली धूळ असते आणि ती धूळ पुसण्यासाठी सीता एका हाताने ते शिवधनुष्य हातात घेते, उचलते आणि दुसऱ्या हाताने त्याच्या खालची धूळ पुसायला लागते. आता ही गोष्ट सुनयना पाहते. सुनयना सहज तिथे येते आणि पाहते, तर तिला खूप आश्चर्य वाटतं. त्याचं कारण असतं की ते शिवधनुष्य 10 लोकांनी उचलल्याशिवाय हालत सुद्धा नसतं. आणि ते सीतेनी अगदी सहजी, एवढ्याशा छोट्याशा 8-10 वर्षाच्या सीतेनी ते उचललेलं एका हाताने उचलून दुसऱ्या हाताने धूळ पुसायला लागते. तेव्हा सुनयनेला एकदम असं खूप आश्चर्य वाटतं, ते खूप अद्भुत वाटतं दृश्य. आणि रात्री जेव्हा जनक राजा परत राज्यात येतात, तेव्हा घरी येतात, तेव्हा सुनयना त्यांना ही बातमी कधी सांगू असं सुनयनेला झालेलं असतं. जनक राजाला जेव्हा ही बातमी कळते तेव्हा त्याला पण खूप आश्चर्य वाटतं. त्यांना इतकं आश्चर्य वाटतं, त्याचं कारण असतं की 10-15 लोक जेव्हा ते धनुष्य नुसतं उचलायला गेले किंवा पुसायला गेले तरी नुसतं सरकवायला 10-15 लोक लागत असतात. ते सीतेने उचललंच कसं? मग त्यांच्या लक्षात येतं, नाही, आपल्याला जी भूमीतून मिळालेली भूमिकन्या आहे ती अद्भुत आहे, ती दैवी आहे, तिच्यात दैवी शक्ती आहे. आणि हे जेव्हा जनक राजाला समजतं तेव्हा जनक राजा विचार करतो की आता हिला वर कुठला शोधायचा, मग आपण असं करूया का? तो सुनयनेला सांगतो की अरे मग आपण असं करायचं का की जो कोणी ह्या शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावेल, कारण तोही तिच्याच तोडीचा असेल, मग आपण जोच कोणी ह्या शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावेल त्यालाच आपली सीता माळ घालेल किंवा वर म्हणून वरमाला घालेल. जनक राजा म्हणतो की जो कोणी ह्या धनुष्याला प्रत्यंच्या जोडेल असाच आपल्याला जावई हवा. आणि त्यासाठी आपण सीतेचं स्वयंवर आयोजित करू. आणि जेव्हा केव्हा आपल्याला सीतेला लग्न करून द्यायचं असेल तेव्हा आपण हीच अट घालू, म्हणजे तिच्या तोडीस तोड आपल्याला नवरा मिळेल. आणि हा विचार जनकराजाने केला. आणि तो जेव्हा जनक राजा ह्या विचाराने प्रेरित झाला तेव्हा त्यांनी सगळीकडे सीतेच्या स्वयंवराची बातमी सगळीकडे त्यांनी साधारण 2-3 वर्षानंतर, म्हणजे साधारण सीता 14 वर्षाची झालेली होती आणि 14 वर्षाची झाल्यावर तिचं स्वयंवर जनकराजांनी आयोजित केलं. आता जेव्हा असं स्वयंवर आयोजित करतात तेव्हा असं कुठे नसतं की कुणीही उचललं ते शिवधनुष्य, कुणीही उचललं तर सीता त्याच्या गळ्यात माळ घालेल. त्याच्यासाठी सीता 14 वर्षाची होती आणि जे राजकुमार त्यासाठी निवडलेले किंवा स्वयंवराला ज्यांना आमंत्रण दिलेलं होतं असे राजकुमार हे साधारण 16 ते 20 वयोगटातले होते. म्हणजे आपण वेगवेगळ्या रामायणाच्या पिक्चरमध्ये म्हणा किंवा गोष्टींमध्ये म्हणा असं आपण थोडंसं पाहिलेलं आहे. म्हणजे आपण थोडंसं विषयांतर होईल पण आपण त्या गोष्टींमध्ये असं पाहिलंय की सीतेचं स्वयंवर पाहिलं, अशा पद्धतीने जे पिक्चर आलेले होते तर त्यात असं दाखवलं होतं की स्वयंवर सीतेचं केलेलं होतं, आयोजित केलेलं होतं. मग तिथे रावण आला आणि रावणाला सगळ्या राजांना ढकलून त्याने ते शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केला आणि तो उचलताना त्याच्या अंगावर पडलं आणि ते इतकं जड की त्याला बाहेर निघता येईना. मग कुठून तरी राम आले, उचललं आणि मग ते तुटलं आणि उचलून ठेवलं रामाने. तर अशा पद्धतीचं कोणतंही वर्णन
वाल्मिकी रामायणात नाहीये. तर जसं आपण म्हणतो की रावणाने मग ते त्याच्या अंगावर धनुष्य पडलं आणि मग रामाने ते, असं कुठेही वाल्मिकी रामायणात म्हटलेलं नाहीये. किंवा आपण दुसऱ्या अशा शब्दांमध्ये म्हणू शकतो की मुळात रामायण ही आपल्या राष्ट्राची कथा आहे, आपल्या भारताची कथा आहे, आपल्या भारताच्या तेजस्वितेची कथा आहे. रामायण हा प्रेमाचा त्रिकोण नव्हता की रावणाला ती तिथे मिळाली नाही सीता म्हणून त्यांनी पुढे जाऊन तिला सुवर्ण मृगाच्या ह्याने पळवून नेली. तर हा काही प्रेमाचा त्रिकोण नव्हता. म्हणजे रामायणात कुठेही प्रेमाचा त्रिकोण नाहीये. त्याचं कारण आहे की जेव्हा सीता स्वयंवर चालू असतं किंवा सीता स्वयंवर असतं तेव्हा रावणाचा जो मुलगा आहे इंद्रजित, त्याचं सुद्धा लग्न झालेलं आहे आणि त्याला सुद्धा मुलं आहेत. म्हणजे एवढं अंतर सीतेत आणि रावणामध्ये होतं. त्यामुळे रावण त्या स्वयंवराला आला नव्हता. खरं म्हणजे त्यावेळेस सीता 14 वर्षाची होती आणि साधारण सगळे राजकुमार जे आमंत्रित केले ज्या राज्यांचे ते साधारण 16 ते 20 वर्षाचे होते. म्हणजे खरोखर तिच्या वयाचाच मुलगा मिळाला पाहिजे. हे त्या काळात सुद्धा मुलींना त्या पद्धतीने आपला नवरा निवडायचं स्वातंत्र्य होतं. आणि आपण हे जे स्वातंत्र्य पाहिलं त्याच्या आधी आपण जे सीतेला जनक राजाने दत्तक घेतलं. आता आपण मनातला राम पाहताना जनक राजाने जी सीता दत्तक घेतली होती किंवा आपली राजकन्या म्हणून स्वीकारलेली होती, भूमिकन्या, तर त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या मनात असा राम असतो की ज्याला मुलबाळ नसतं त्यांनी दत्तक घेऊन एखाद्या मुलाचं लालन पालन करणं म्हणजे त्या व्यक्तीच्या, त्या आईवडिलांच्या मनातला राम जागा झाला असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला जर पॉझिटिव्हिटी शोधायची असेल, बघा सीता जेव्हा जनक राजाकडे आली तेव्हा सीतेनंतर उर्मिला वगैरे म्हणजे त्यालाही स्वतःला मुलगी झाली. म्हणजे जर आपल्या मनात आपण पॉझिटिव्हिटी निर्माण केली, आपोआपच दत्तक घेऊन दुसऱ्याचं मूल सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट असते. आपल्या मुलापेक्षा दुसऱ्याचं मूल सांभाळणं हा म्हणजे खरोखर मनातला राम किंवा पॉझिटिव्हिटी किंवा मनातला राम जागा झाला असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं ती जी सीता जनक राजाने घेतली त्याच्यानंतर आपण मिथिलेची उत्कर्ष पाहायला लागलो. आणि हा जो उत्कर्ष पाहतो तसा आपल्याही घरामध्ये आपण जेव्हा पॉझिटिव्हिटी आणि मनातला राम जागा करतो तेव्हा तो होतच असतो. तर अशा पद्धतीने सीतेचं स्वयंवर जनक राजाने मांडलेलं असतं. आता विश्वामित्र ऋषी आणि राम आणि लक्ष्मण हे सीमेवर येतात, मिथिलेच्या सीमेवर येतात. आणि मिथिलेच्या सीमेवर आल्यावर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे जनक राजा त्यांचं स्वागत करायला जातो, विश्वामित्र ऋषींचं स्वागत करायला जातो. पण गंमत अशी होते ना की तो विश्वामित्र ऋषींबरोबर ही 2 सुकुमार बालकं पाहतो. आणि आपण जसं नारदांनी भक्ती सूत्रामध्ये जशी 2 प्रकारच्या आसक्ती सांगितलेल्या आहेत. मग एक आसक्ती म्हणजे रूपाची आसक्ती आणि दुसरी आसक्ती म्हणजे गुणांची आसक्ती. तर ह्या ज्या आसक्ती 11 प्रकारच्या आसक्ती नारदांनी सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे भक्ती कशी, तर जनक राजा त्या रामरायाकडे बघतच बसतो. म्हणजे ती पहिली झाली ती रूपाची आसक्ती आणि नंतर विश्वामित्रांकडून त्यांचे गुण कळतात म्हणजे ती गुणांची पण आसक्ती तिथे. आणि सहजच शेवटी वधूपिता आहे ना, त्याला सहजच वाटतं अरे आपल्या सीतेला असा राजकुमार मिळाला तर. पण कसं काय विचार करतं, हे तर इतके सुकुमार आहे. म्हणजे आपण जे म्हणतो रामरक्षेमध्ये सुकुमारो महाबलो, पण खरंच रामराया हे सुकुमारो महाबलो असे होते. आणि जनक राजा ते जेव्हा रामाकडे पाहत बसतात तसं आपण जेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाकडे वेगवेगळ्या संतांनी पाहिलंय आणि त्यांनी भक्तीमध्ये जे काही त्याचं गोड रूप असं आपल्या समोर आणलं, म्हणजे त्याचं सगुण रूप हे आपल्या
समोर आणले. त्याचं सुकुमार, तेजस्वी, गोड, त्याच्यातला गोडवा सगळ्या संतांनी गायलेला आहे. किंवा तुकाराम महाराज जे आपण म्हणतो की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटीवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, गळा शोभे कौस्तुभमणी. तर जनक राजा त्या रामरयाकडे अनिमिष नेत्रांनी बघतच राहिला आणि त्याच्या मनात साहजिकच हा विचार आला की अरे आपल्याला असा जावई मिळाला तर मग विश्वामित्र ऋषींचा आदर सत्कार करून, म्हणजे आपण म्हटलो की जनक राजा हा निर्मोही होता किंवा जनक राजा हा संसारापासून विरक्त होता आणि सतत भक्तीत असायचा, पण तो सुद्धा श्रीरामांच्या रूपावर भुलला आणि त्याला वाटलं की आपल्याला असा जावई मिळाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने विश्वामित्र आणि राम आणि लक्ष्मण हे आलेले आहेत. त्यामुळे रावण हा मिथिला नगरीत त्या स्वयंवराला नव्हता. आता सीतेचा आपण पुन्हा मागच्या जन्मी सीता कोण होती आणि रावणाचा आणि सीतेचा काय संबंध आणि पुढे सीतेचं आणि रामाचं स्वयंवर, ह्या गोष्टी हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. सीता ही पूर्वीच्या जन्मीची वेदवती आणि ह्या वेदवतीची गोष्ट आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, रामकथेच्या भागात पाहणार आहोत. अशा रीतीने राम आणि लक्ष्मण मिथिला नगरीत पोहोचलेले आहेत सीतास्वयंवरासाठी आणि आपण वेदवतीची कथा ही उद्याच्या भागात पाहू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय